नमस्कार मंडळी. आज मी बनवणार आहे चिकनचा हा काढा. हा आमची आजी आम्हाला लहानपणी सर्दी खोकला ताप काही आलं तोंडाची चव गेली की हा काढा बनवून द्यायची. त्याच्यासाठी लागणारे साहित्य, मी एक भांडं घेतलं गरम करून, त्याच्यामध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये 7-8 पाकल्या लसणाच्या घालून चांगल्या त्यांना फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं. थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण तर आपल्या घरात असतंच, ते थोडंसं घालून घ्यायचं, जास्त नाही. हा काढा पातळच असतो. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि थोडंसं मीठ, एकदम थोडंसं घालायचं, कारण हा काढा आळणीच प्यायचा असतो. नंतर त्याच्यामध्ये मी थोडा गरम मसाला घातला आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल मसाला घालून घ्या. तुम्ही किती तिखट खाल त्या हिशोबानेच त्याच्यामध्ये घाला आणि अर्धा चमचा काळी मिरीची पावडर घालून घ्यायची आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये आपण चिकनचे जी हड्डीवालं चिकन असतं तेच घालायचं. नरम चिकन काड्यामध्ये नाही घालायचं. हड्डीवालं चिकन घालून त्याच्यामध्ये मिक्स करून मी 2-3 तांबे त्याच्यामध्ये पाणी ओतून हा काढा चांगला शिजायला ठेवला. हा 2-3 तांबे पाणी घातलेला काढा आटून 2 तांब्यापर्यंत तरी यायला पाहिजे. मग त्या हड्डीमधला सगळा कस निघून काढ्यात येतो आणि हा काढा गरम गरमच प्यायचा. जेवढा आपण गरम पिऊ शकतो तेवढा. प्यायलाही खूप छान लागतो. तुम्ही असं बनवून बघा. तोंडाची चव, ताप आल्याने तोंडाची चव जाते ती नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.